अगदी. खरं तर उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हर्नियाच्या या रुग्णांसाठी काही एक्सरसाइज आहेत का? हर्नियाच्या रुग्णांसाठी एक्सरसाइज हा थोडा प्रश्न असा आहे की हर्नियाच्या रुग्णाने एक्सरसाइज करायलाच नको असं मी म्हणेल. पहिली गोष्ट, जर तुम्हाला हर्निया असेल, त्याचा तुम्ही कुठलाही उपचार केलेला नसेल आणि हर्निया बरा करण्यासाठी एक्सरसाइज तुम्ही जर विचारत असाल तर तसं कुठल्याही एक्सरसाइज करून तो हर्निया बरा होत नसतो. मी तर हे म्हणेल की हर्नियाच्या रुग्णाने एक्सरसाइज ज्या पोटावर ताण पडतील त्या करायलाच नको आणि याला खूप सखोल नॉलेज पाहिजे. म्हणजे त्याचा खूप अभ्यास तुम्हाला हवा की कुठल्या एक्सरसाइजने पोटावर ताण पडणार नाही आहे. बरेच रुग्ण म्हणतात की डॉक्टर, मी तर फक्त डंबेल्स उचलतो, मी पोटाचा व्यायाम करत नाही. परंतु तुम्ही एक 5-10 किलोची डंबेल जरी उचलणार तेव्हा ती उचलत असताना तुमच्या पोटावर ताण पडत असतो. तर बेसिकली हे कॅटेगराईज करणं हे थोडंसं अवघड आहे आता एवढ्या छोट्या कार्यक्रमात. पण एक मोठा ब्रॉड मेसेज द्यायचा असेल तर हर्नियाच्या रुग्णाने कुठल्याही एक्सरसाइज करायच्या नाही आहेत ज्याने तुमच्या पोटावर ताण पडेल. इवन तुम्ही योगा करत असाल तर प्राणायाम, कपालभाती प्राणायाम सारखे प्राणायाम करायचे नाही आहेत. तुम्हाला सूर्यनमस्कार करायचा नाही आहे. जोपर्यंत तुम्ही त्या हर्नियाचा उपचार करत नाही तोपर्यंत एक्सरसाइज अवॉइड करायची. आता हर्निया होऊ नये म्हणून तुम्ही म्हणाल तर नक्कीच कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस ज्या असतात त्या तुम्हाला हर्निया न होण्यासाठी मदत करतील. आणि अजून एक्सरसाइज आता तुम्ही विचारलंच आहे, तर अजून एक प्रश्न असा असतो की हर्नियाचं ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही कुठल्या एक्सरसाइज करू शकता आणि केव्हा करू शकता. तर हर्नियाचं ऑपरेशन झाल्यानंतर मी आत्ताच सांगितलं की 3 महिन्यापर्यंत पोटावर ताण पडणाऱ्या कुठल्याही एक्सरसाइजेस तुम्हाला करायच्या नाही आहेत. परंतु 3 महिन्यानंतर तुम्ही सर्व एक्सरसाइज टप्प्याटप्प्यात करू शकता. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं दुखणं जाणवेल आणि जसं जसं तुम्ही त्या एक्सरसाइजेस करत जाल तसं तसं त्या एक्सरसाइज करत असताना होणारा पेन हा तुमचा कमी होऊन जातो.